आम्ही बी जेवू, तोपर्यंत घरात स्वयंपाक होणार नाही, दिवा लावल्या जाणार नाही. महाराज भानगड कोणासंगही हो पण घरात हो नाही. तेही जेवणातून घरात स्वयंपाकही करून ठेवणार. भानगड बाहेर कोणासंग करावं पण घरात करी जाऊ नये. लक्षात आलं त्याच्या. ताबडतोब निघाले महाराज तिथून. आणि रस्त्यात निघाल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात आलं, आपण असं ब्रह्म विष्णू महेशाच्या रूपात तिथं जायला कसं जमल म्हणले. आपण असं जायचं नाही, मग कसं जायचं. ब्राह्मणाचं रूप धारण केले महाराज. ब्रह्म विष्णू महेश काशीच्या ब्राह्मणाचं रूप धारण केलेले आहेत. आणि मार्गक्रमण करीत 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 बद्रिकाश्रमाच्या पायथ्याशी आलेले आहेत. आता बद्रिकाश्रमात प्रवेश करणार तेवढ्यात त्यांना एक नदी, आणि ते नदी ओलांडायची होती. ते नदी ओलांडत असताना त्यांच्या डोक्यात आलं, त्या नदीतल्या शुभ्रिका वेचून घेतल्या. काही शुभ्रिका नाम गारगोट्या, पांढरे पांढरे, त्या गारगोट्या वेचून आपल्या जोडीमध्ये टाकून घेतल्या. आणि महाराज जात असताना आत्र ऋषी महाराजांचं यांना आश्रम लागलं. आत्र ऋषी महाराजांची गुफा लागली. अनुसया माईच्या मंदिरापासून थोड्या अंतरावर आत्र ऋषी महाराजांची गुफा आहे. त्या गुफेला जाण्यासाठी आता रस्ता बंद केलेला आहे. रस्ता खूप मोठा अवघड आहे. ते रस्ता असा आहे, वरील लोखंडाचे साखळे आहेत, त्या साखळ्याला धरून पोटानं घसरत जावं लागते. वरून जर निष्ठलं इकडं आणायचं काही काम नाही, म्हणून ते रस्ता बंद केलेले आहे. आत्र ऋषी महाराजांना पहिल्यांदा ते भेटले आणि आत्र ऋषी महाराजांनी त्यांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि लक्षात ठेवा मंडळी, बाकी कोणाला जरी साधू ओळखू आला नाही तर साधूला साधू लई लवकर ओळखू येते. म्हणूनच महाराजांनी सांगितले, तुका म्हणे अंगी वावे ते आपण, तरीच मैमान येईल कळो. पाण्यामधील मासा झेप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. अनुभवे आले अंगात या जगा देतशे. आत्र ऋषी महाराजांना तेव्हाच ओळखीला यायला पाहिल्याबरोबरच बाप्पा म्हणले, हे साधू नव्हत की रे, हे ब्राह्मण नव्हत की म्हणले, कपटी होतं कपटी. पांढरे शिपत कपडे घालून आलेत म्हणले, बगळ्यासारखा. बगळा सुद्धा तसंच बसते की एक टांग्यावर उभं राहते नदीत मध्यभागी. त्या बगळ्याला पाहिल्यावर माशाईला वाटतंय म्हणे हे खूप मोठा साधू आहे, हे एक टांग्यावर तप करायला लागले. याच्या पुढे नाचलं तरी काय करीत नाही, हे उड्या मारलं तरी काय करीत नाही, म्हणून ते माशा उड्या मारतात. हे एक टांग्यावर उभा राहिलेले जे बगळा आहे, ते माशा वरी उडाले की ताबडतोब तोंडात धरायला सुरुवात करते. तसं कपटी रूपी साधू होते, कपटी रूपी ब्राह्मण होते. कपटी त्या ठिकाणी पांढरे असे बगळ्यासारखे कपडे घालून आलेले होते. महाराजांनी ओळखीलं आणि सांगितलं, माझं तर दर्शन झालं, पण जाता जाता अनुसयाला पण दर्शन द्या. ते मनात म्हणायला सुरुवात केली, तूच रस्त्यात आम्हाला विनाकारण भेटलास म्हणले, तिच्याकडं तर जायचं होतं आम्हाला, मूळ कारण तर तेच आहे. अनुसया माईच्या जवळ जाऊन पोहोचलेले, आश्रमाच्या बाहेर उभा राहून आलं कसं आवाज ठोकलेले आहेत. आवाज ऐकताच अनुसया माई बाहेर आलेले आहेत आणि विचारायला सुरुवात केलेली आहेत, काय महाराज कुठून आलेले आहेत, काय लागते. अनुसया माईने विचारल्याच्या नंतर त्या ब्रह्म विष्णू महेश, ब्राह्मणाच्या रूपात असणारे ब्रह्म विष्णू महेश तिघांनी सांगायला सुरुवात केलेली आहे, आम्ही क्षुधेने खूप त्रासलेले आहोत. क्षुधा नाम भूक, भुकेने खूप आम्ही त्रासलेले आहोत. आम्हाला जेवायला दिलं असलं तर खूप चांगलं होतं. अनुसया माईनं सांगितलं, आमच्या आश्रमाचं वैशिष्ट्यच आहे, आम्ही आश्रमातून कोणालाही उपाशी जाऊ देत नाही. अनुसया माई सकाळी इकडून जात असताना साडी पेरीत जायच्या आणि संध्याकाळी येत असताना साडी ओरपीत यायच्या. ही अनुसया माईच्या पातिव्रताची ताकद होती. त्याच साडी कुठून
आणि त्या साळीचा भात करायचा. आपल्या महापूजेला तांदळाचाच वापर का करतात तर याचं मूळ कारण हे आहे. तिथं गव्हाची महापूजा घालायला जमली असती, ज्वारीची घालायला जमली असती, मागची माग डाळ आहे डाळाची घालायला जमली असती, नाही का? स्वतः अनुसयामाई साळी कुठून त्या ठिकाणी भात तयार करायच्या, तांदूळ तयार करायच्या आणि त्याच तांदळाची स्वतः अनुसयामाईनं सव्वाखंडीची महापूजा केली. 128 श्रीफळाची महापूजा केली. सांगितलं त्या ब्रह्म विष्णू महेशाला अशा स्वरूपाचं आमच्या ठिकाणी धान्य आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला 18 धान्य वर्ज्यच आहेत, आम्हाला 18 धान्यातलं काही सुद्धा खायला जमत नाही आणि 18 धान्याचं वेगळं जगात दुसरं काही नाही. एका विनंतीमध्ये खूप सुंदर सांगितलेले आहे महाराजांनी. माते गर्भी रक्षी येले नामामृत पाजविले, माते गर्भी रक्षिले नामामृत पाजविले. माते गर्भी रक्षी येले नामामृत पाजविले, माते गर्भी रक्षिले नामामृत पाजविले. स्तने दुग्ध निर्मियले मी बाहेर पडता, बाहेर पडता. देवा दत्ता देवा दत्ता तुला माझी अवघी चिंता, देवा दत्ता देवा दत्ता तुला माझी अवघी चिंता. देवा दत्ता देवा दत्ता तुला माझी अवघी चिंता. देवा दत्ता देवा दत्ता तुला माझी अवघी चिंता. त्या देवाचा काय उपकार आहे बापूजी महाराज एका विनंतीमध्ये सांगत आहेत. मातेच्या गर्भात मी असताना तुम्ही अमृत नामाचा अमृत पाजवलात आणि मी बाहेर पडल्याबरोबरच स्तनामध्ये दुग्धाची निर्मिती केली. बरोबर आहे की नाही? गरोदर आईच्या स्तनातून दूध येतंय का? नाही, लेकरू जन्मल्याशिवाय. मी बाहेर पडत असताना दुग्ध निर्मियले, बाहेर निघता रक्त दूध झाले. बाहेर निघता रक्त दूध झाले. बाहेर निघता दूध झाले. बाहेर पडता दूध झाले. बाळगिरी स्वामी सांगे बापूजीसी, बाळगिरी स्वामी सांगे बापूजीसी, बाळगिरी स्वामी सांगे बापूजीसी, बाळगिरी स्वामी सांगे बापूजीसी. बाहेर निघता रक्त दुग्ध झाले. बाहेर निघता रक्त दुग्ध झाले. बाहेर निघता रक्त दूध झाले. बाहेर निघता रक्त दुग्ध झाले. बाहेर निघता रक्त दुग्ध झाले. बाळगुरु बोधी येले बापूजीसी. आईच्या रक्ताचं दूध होत असते म्हणे, रक्ताचं दूध होत असते. म्हणूनच एका ठिकाणी एका कविकारानं खूप सुंदर भजन सांगितले. सत्य धर्माची चाड नाही राहिली रे तुला, खोट्याची गोडी कशी लागली. माय बापाची मयाच नाही, सासू सासऱ्याचा लोभ येते लई. माय नवस करिता शिनली रे तुला, खोट्याची गोडी कशी लागली. माय बापाला वृद्धाश्रमात लोक नेऊन ठेवायले तर आणि सासू सासरे सांभाळायला घरी आणून ठेवायले तर.
पिशे म्हणावं लागेल की नाही. कितीतरी आईनं नवस केलं महाराज आम्ही जन्मावं म्हणून. त्या आईनं कितीतरी त्रास सहन केलं. 9 महिने 9 दिवस आम्हाला गर्भात ठेवून यातना सहन केल्या. यातना नुसतं डोक्यावर आपलं दगड दिलं तर कधी कधी टाकून द्यावं की वाटतंय. नुसतं 4-2 किलोचं दगड जरी की हातात नुसतं एखादी खलती जरी दिली ते कधी कधी बाहेर हातातून टाकून द्यावं असं वाटतंय. 1 नाही 2 नाही 9 महिने 9 दिवस त्या माईनं गर्भात वागवलं. आणि महाराज बाहेर निघत असताना तर ते यातना 9 महिने जे सांभाळलं होतं ते यातना एकीकडं आणि प्रसूती होत असताना ते यातना एकीकडं. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. वचन आई बापाचे वचन आई बापाचे मोडू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू. बालपणी तुझे सारे पुरविले लाड. बालपणी तुझे सारे पुरविले लाड. जपले रे तुला जीवाच्या पल्याळ जपले रे तुला जीवाचा पल्याळ. म्हातारपणी त्यांना तू म्हातारपणी त्यांना तू नाडू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. वचन आई बापाचे वचन आई बापाचे सोडू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. सत्यनीती मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. तुका म्हणे मायबाप अवघे देवाचेची रूप. मायबापाला वेगळं ठेवून कोण्याही तीर्थाचे वाऱ्या केल्याच्या नंतर ते वाऱ्या सफळ होत नाहीत. मायबापाला त्रास देणारे लोक किती जरी तीर्थयात्रा केलं परमार्थ केलं किती जरी गुरु बदलले देवाला उघाळून जरी पिलं तरी देवाला मान्य नाही. म्हणूनच महाराज सांगतात
तुझा आहे तुझ पाशी, परी तू जागा भुललाशी. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी अनुसया माईनं सांगितलं, अशा प्रकारचं साळी आहेत आणि तुम्ही जेवता का? त्यांनी सांगितलं 18 धान्यच आम्हाला वर्ज्य आहेत. या 18 धान्याचं वेगळं असणारं तुमच्याकडे काही आहे का? अनुसया माईनं सांगितलं, सर्व जगच 18 धान्यात समावलेले आहे. सर्व जगाचीच पिकं 18 धान्यात समावलेली आहेत. याचं वेगळं आमच्याकडे काही नाही. त्या काशीच्या ब्राह्मणाच्या रूपात असणारे ब्रह्मा विष्णू महेश यांनी सांगायला सुरुवात केलं, तसं आम्ही लोकाच्या घरचं खातही नाही म्हणले, आम्ही स्वतःच शिदा घेऊन आलेले आहोत. यानं सोबत शिदा घेऊन आले होते ना. काय आणले होते? शुभ्रिका. त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये शुभ्रिका म्हणतात, त्याला आपण गारगोट्या म्हणतो. त्या गारगोट्या अनुसया माईच्या समोर धड 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 ओतायला सुरुवात केली आहे तिघांनी. अनुसया माईनं प्रेमानं ते गारगोट्या उचलून आपल्या पदरात घेतल्या आणि महाराज पातिलात नेऊन ते गारगोट्या घातल्या आणि त्यात पाणी टाकून गुप्त रूपात असणाऱ्या दत्त महाराजाचं स्मरण करायला सुरुवात केलेली आहे. पायात तोंडार बांधायला दत्त महाराज सांगितले आणि मी इथंच गुप्त रूपात असतो, तू काही भीती बाळगायची गरज नाही असं म्हणून अदृश्य झाली होती आणि गुप्त रूपात तिथंच होते. गुप्त रूपात असणारे दत्त महाराजाचं स्मरण सुरुवात केलेले गारगोट्याचा भात करण्यासाठी पातिल्यात गारगोट्या घातलेले आहेत, पाणी टाकलेलं आहे आणि त्या दिगंबर प्रभूचं नामाचं चिंतन केलेलं आहे, करायला सुरुवात केलेली आहे. दिगंबरा येई बादत्ता, अवधूता येई बादत्ता, 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 दिगंबरा येई बा, अवधूता येई बा, 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 दिगंबरा येई बा दत्ता, 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 अवधूता येई बा. त्या दिगंबर नामाचं चिंतन सुरू, दिगंबर प्रभूच्या नामाचं चिंतन सुरुवात केलेले आहे. का तर महाराज कृतयुगातला अवतार दिगंबर नावाचा अवतारच होता. त्या दिगंबर प्रभूच्या नामाचं चिंतन सुरुवात केलेले आहे. दिगंबरा येई बा दत्ता, अवधूता येई बा. दत्त महाराजाच्या कृपेने पंचमहाभूत त्या पातिव्रतेच्या ताकदीने अनुसया माईच्या स्वाधीनात होते. पंचमहाभूतामधलं एक तेज पण एक महाभूत आहे. त्या तेजाच्या सहाय्यानं आणि दत्त महाराजाच्या कृपेनं गारेचा भात झाला. ब्रह्मा विष्णू रुद्र आले सत्व हरायासी हो, बोलती गर्ववाणी नग्न भोजन द्या अम्मासी हो. ऐकुनी ऐशी वाणी बाळ केले त्रिवर्गासी हो, हस्ताचे कर कमळी बाळ घेऊन या राशी हो.
जय जय हो माय अनसुई आदि शक्ती श्री भगवती हो सह्याद्री पर्वती अक्षराई अमरावती हो दर्शन मात्रे तरती भक्ती मुक्ती अचल गती हो. गारेचा भात झाला आणि ब्रह्म विष्णू महेशाला सांगितलं महाराज जेवायला बसा आणि जेवायची तयारी झालेली आहे. यांच्या लक्षात आलं आपण तर सत्वहरण करणार होतो, सत्वहरण करण्यासाठी आलो. गारेचा भात झाला म्हटल्याच्या नंतर मग आता सत्वहरण होणार नाही. आता काय करावं लागेल. महादेवानं ताबडतोब विचार केला. महानाम मोठा नाही का, महापूजा. महापूजा म्हणजे मोठी पूजा. महापंगत नाही का, आपण पॉम्पलेटवर टाकले. कोणती पंगत आहे. आखरीच्या दिवशी कोणती पंगत आहे. महापंगत म्हणजे विशाल असं पंगत, मोठी पंगत. तसंच महाराज त्या ठिकाणी काय सांगू लागलो होतो माया मी, काय सांगू लागलो होतो. महादेव. महादेव महा म्हणजे मोठा, मोठा देव नाही का. अर्थात म्हातारा देव सुद्धा म्हणतात. विचारवंत. विचार करून महादेवानी सुचवलं. आता अनुसयेला सत्वहरण करायचं जर असेल तर नग्न होऊन भोजन वाढायला नग्न होऊन भोजन वाढायची मागणी करायची. म्हणजे अनुसया माईला म्हणायला सुरुवात केलेली आहे. तुझ्या स्वरूपाची ख्याती ऐकून आम्ही फार लांबून आलेले आहोत. तू एकदा नग्न होऊन भोजन वाढला असलं तर फार छान होत होतं. अनुसया माईनं सांगितलं आतापर्यंत करायचं सर्व माझ्या हातात होतं, पण परपुरुषाच्या पुढे नग्न होणं हे माझ्या हातात नाही. ख्याती ऐकून आम्ही फार लांबून आलेले आहोत आणि म्हणून एकदा नग्न होऊन भोजन वाढलं असलं तर खूप छान होतं. अनुसया माईनं सांगितलं परपुरुषाच्या पुढे नग्न होणं हे माझ्या हातात नाही. माझ्या हातात जेवढं होतं तेवढं मी केलं. गारेचा भात केला मी. आता मात्र ही परवानगी मला आत्र ऋषी महाराजांची घ्यावं लागते. आत्र ऋषी महाराजांना जाऊन विचारायला सुरुवात केलेली आहे अनुसया माईनं. आणि महाराज आत्र ऋषी महाराजांनी सांगितलं वेडे, आणि ते दुसरं कोणीच नसून ते आपल्या बापाचं आहेत म्हणले. एक त्याच्यात ब्रह्मा कोणाचा बाप आहे. आत्र ऋषीचा. आणि म्हणून लाजायचं काही काम नाही. पण नग्न होऊन भोजन वाढा असं म्हणणारे मात्र काय अधिकारी असतील महाराज. स्वतःच्या स्वतःच्या सुनेला नग्न रूपात पाहावं अशी इच्छा ज्यांची होते ते काय अधिकारी असतील. ते किती निकृष्ट असतील. आणि महाराज आत्र ऋषी महाराजांनी सांगितलं मागं पुढे काही विचार करायचं नाही. माझ्या कमंडलूतलं पाणी घेऊन जा आणि त्या तिघाच्याही पात्रावर पात्र शुद्धी करण्यासाठी हे पाण्याचं शिडका, हे काय म्हणतो आपण, पाण्याचं शिडकावा द्या. आणि अनुसया माईनं कमंडलूतलं चरणामृत घेतलेले आहेत. आणि तिघही जेवायला बसलेले जे होते त्या तिघाच्याही पात्रावर पाणी शिंपडण्याचं काम करीत आहेत. पाणी शिंपडत असताना मात्र महाराज त्या पाण्याचे काही बुंद, आता सध्या काही पात्रावर पाणी टाकायचं काम नाही. पूर्वीच्या काळामध्ये पात्रावर पाणी टाकावं लागायचं आणि ते पाणी माणसाच्या अंगावर पडायचं. आपल्याच हाताने आपण शिपडत असताना सुद्धा अंगावर पडायचं.
तसंच झालं महाराज. अनसुया माईच्या हातानं काही थेंब, काही बुंद त्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघाच्याही अंगावर पडली. बारीक बारीक पाण्याची बुंद त्यांच्या अंगावर पडल्याबरोबर ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघही जण 6-6 महिन्याचे बाळ रूपामध्ये त्या ठिकाणी तयार झाले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी माया, तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर बसली, मला हे दत्त गुरु दिसली, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. दत्त महाराज निरालंबातून कसे निघाले होते हो? कोण्या रूपात निघाले होते दत्त महाराज निरालंबातून? मनुष्य रूपात निघाले होते. मनुष्य रूपात निघाले होते ना. अत्र ऋषी आणि अनुसया माईच्या आश्रमी दत्त महाराज कोणाच्या रूपात आले? कोणाच्या रूपात आले? माणसाच्या रूपात आले, साधूच्या रूपात आले. माणसाला एक डोकं राहते की तीन डोके राहतात? एकच राहते. 2 पाय राहतात की 6 पाय राहतात? 2 पाय राहतात. 2 हात राहतात की 6 हात राहतात? 2 हात राहतात. म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला बाई दत्त गुरु दिसले. हे आमचं परशास्त्राचं भजन नाही. आणखीन एक भजन आहे पायाच्यात. 3 मुखाचा 3 गुणाचा ताना हसतय ग, अनुसया घरी श्री दत्ताचा पाळणा हलतय ग, अनुसया घरी श्री दत्ताचा पाळणा हलतय ग, अनुसया घरी श्री दत्ताचा पाळणा हलतय ग. 3 मुखाचा 3 गुणाचा ताना हसतय ग, 3 मुखाचा 3 गुणाचा ताना हसतय ग, अनुसया घरी श्री दत्ताचा पाळणा हलतय ग, अनुसया घरी श्री दत्ताचा पाळणा हलतय ग, अनुसया घरी श्री दत्ताचा पाळणा हलतय ग. कृष्णा काठी अवदुंबर
ये की नाही. कृष्णाच्या काठी नरसिंह सरस्वती बसली. कोण बसली? नरसिंह सरस्वती बसली. नरसिंह सरस्वती हे त्रिमुखी दत्ताचा अवतार मानल्या गेलेला आहे. सिद्धांती दत्ताचा अवतार नाही, ते वेदांती दत्ताचा अवतार आहे. त्रिमुखी दत्त हे वेदांती दत्त आहे, सिद्धांती दत्त नाही. आला भानगड? इथंच तर भानगड व्हायला लागली. वेदांती दत्त कोण आणि सिद्धांती दत्त कोण हेच आमच्या लक्षात येणे झाले. जीव उद्धरण्यासाठी आलेले हे सिद्धांती दत्त, जीवाचा उद्धार करावया जाण घातले आसन अनंत युगी. जीवाचा उद्धार करण्यासाठी ते दत्त महाराजाचा अवतार आलेले, म्हणून त्याच्या हातामध्ये शंख, चक्र, त्रिशूळ, गदा वगैरे 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 काही सुद्धा नाही. उजवा हात वरदा हस्ताचा आहे, डाव्या हातात कमंडलू आहे आणि डाव्या काकामध्ये जोळी आहे. साधूचं अवतार असल्यामुळं मूर्तीचं असं वर्णन आहे. हरदम फेरी असल्यामुळं उजवा पाय थोडा समोर आहे आणि डावा पाय नकळत पाठीमाग आहे. अशा स्वरूपाची मूर्ती आहे. आणि ते ब्रह्मा विष्णू महेश तिघही अनुसया माईच्या हातानं शिंपडलेल्या पाण्यानं तिघही त्या ठिकाणी बाळ रूपामध्ये तयार झालेले आहेत. 6 महिन्याचे बाळ झालेले आहेत. अनुसया माईनं त्या तिघांना महाराज पाळण्यामध्ये घालून हलवायला लागलेले आहेत, पण ते 3 गुणामध्ये लुप्त झालेले आहेत. देव कसा आहे? गुणाचा वेगळा आहे, गुणामध्ये लुप्त झालेला नाही. ब्रह्मा हे रजोगुणाचा, विष्णू हे सत्वगुणाचा आणि महेश हे तमोगुणाचे. रजतम सत्व या तिन्ही गुणामध्ये त्या ठिकाणी तिघही लुप्त झालेले आहेत, तिघही आटलेले आहेत. देव हे गुणाचं वेगळं आहे. एका ठिकाणी महाराजांनी आपल्या सिद्धांत बोध नावाच्या ग्रंथामध्ये शुद्ध सात्विक नावाचा गुण सांगितलेला आहे, 4था गुण सांगितलाय. या 3 गुणामध्ये तिघ आटलेले आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश. शुद्ध सात्विक नावाचं गुण सांगितलेलं आहे. ते शुद्ध सात्विक गुण म्हणजे दत्त महाराजाकडे आहे. म्हणूनच ओवी सांगितलेले आहे, आता सद्गुरु वर्णवेना जे ते माया स्पर्शू शकेना ते स्वरूप माझा अज्ञाना केवीकडे. माया ज्याच्या ठिकाणी अजिबात स्पर्श झालेले नाही, मायेचं वेगळं असणारे ते दत्त आहेत. आणि तिथं माया सोबतच आहे. गाय उभी माय होनी पुढे वासरू पायी वळूनी, नाही का? ते गाय म्हणजे दुसरं कोणीच नाही, ते माय आहे. ते मायेचा अवतार आहे. आणि ते 4 जे श्वान आहेत, ते 4 श्वान ते 4 वेद आहेत. 4 वेद सुद्धा ज्याचं वर्णन करतात ते दत्त आहे. आपण म्हणतो ना 6 शास्त्र बांबावले, काय महाराज? 18 पुराण 6 शास्त्र मौनावले, 18 पुराण भांबावले, 4 वेद थकीत झाले अवधूत महिमा वर्णिता. अवधूत प्रसन्न होय जासी पुन्हा जन्म नाही त्यासी. आत्माराम गुरुचरणाशी तल्लीन झाला सद्भावी. उठा उठाओ समस्त वाचे बजा देवदत्त. तेने तुमचे किलमिष जळती आरती त्रिताप. असा तो दत्त आहे. ब्रह्मा विष्णू महेशाचं वेगळं असणारा तो दत्त आहे. ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा ज्याचं स्मरण करतात तो दत्त आहे. ब्रह्मा विष्णू आणि हर तेही स्मरती दिगंबर. ब्रह्मविद्येचे अवतार. ब्रह्मविद्येचे अवतार कोण आहेत? 5 अवतार मानले गेलेले आहेत महानुभाव संप्रदायामध्ये. कृष्ण, दत्त, चक्रपाणी, गुंडम राऊळ आणि चक्रधर. चक्र, चक्रेशु आणि चक्रधर हे 27व्या पदावरचे सांगितलेले आहेत. आपले जे 43 पदाची जे शिडी सांगितलेले आहे
त्या शिडीमध्ये चक्र, चक्रेशू आणि चक्रधर हे 27व्या पदाचे सांगितलेले आहेत. दत्त महाराज तर 42व्या पदाचे आहेत. ब्रह्मविद्येचे अवतार दत्त नाम स्मरती, एका आरतीमध्ये खूप सुंदर सांगितलेले. चक्रधर करी ध्यान वारंवार होय शरण, आले अवतार पंचजन करीती साष्टांग नमन. दाई अवतार आले चालून अनन्य येती लोटांगण. 10 अवतार 33 कोटी तेही पडली मायेच्या भेडी. नाही का, मायेचं वेगळं असणारे ते दत्त आहेत. म्हणून हे तिघही त्या ठिकाणी बाळ रूपामध्ये तयार झालेले आहेत. अनुसया माय मात्र त्यांना पाळण्यात घालून हलवायला लागलेले आहेत. त्यांचं बालपणाचं संगोपन अनुसया माय करीत आहेत. आपलं खूप वेळ झालेले. आता उद्याला आपण आज ठीक 12 वाजताच कथा करायला सर्वच जण तयार होतो. भजनी 12च्या आधीच तयार होऊन बसले, महाराजही 12च्या आधी तयार झाले. बरोबर 12ला पाणी आलं नाही का. 1:30 वाजेपर्यंत ते काय आपल्याला इकडे येऊ दिलं नाही. असो, त्याची इच्छा. आपल्याकडून जेवढी सेवा, त्या मी पहिलेच सांगून गेलो तुम्हाला, आपली सेवा जेवढी त्या देवाला गोड वाटते तेवढी सेवा ते देव करून घेते. नसेल तर चालू कथेमध्ये सुद्धा पाणी येऊन माणसं उठून जातात, त्याला काय सांगा. आणि म्हणून उद्याच्या कथेमध्ये दत्त महाराज अवताराला येणार आहेत. दत्त महाराजांचं प्रगट होणार आहे उद्या. आणि म्हणून हातगावातील मंडळी, आपण आता इथं आलेले लोकांना ते जमणार नाही. हातगावातून येणारी, घरून येणारी मंडळी जी आहे, हातगावातले असतील कुठले असतील, आपण सोबत प्रसाद घेऊन या उद्या. शिऱ्याचा प्रसाद जमेल तर थोडंसं घुगऱ्याचा प्रसाद घेऊन या. दत्त महाराजाचं प्रगट होणार आहे उद्या. आणि सुंदर अशी कथा आहे ही. दत्त कथा जीवनातील व्यथा दूर करण्यासाठी ही कथा आहे. जीवनातले व्यथा दूर करण्यासाठी ही कथा आहे. या कथेमध्ये तुम्हाला सासूचे किंवा सुनाचे, मुलाचे किंवा मुलीचे घराणे ऐकायला मिळणार नाहीत. मला मुळात ते काही सांगता येत नाही. आणि म्हणून आपल्या जीवनाचं सार्थक कसं होईल, आपला अमोल वेळ कसा त्या प्रभूच्या चिंतनी लावता येईल, एवढंच माझा उद्देश आहे. आणि म्हणून उद्याची कथा सुद्धा बापूंच्या कृपेनं, आनंदगिरी बापूंच्या कृपेनं, महंत श्री गोपाळगिरी बापूंच्या कृपेनं आणि माझ्या गुरु महाराजांच्या कृपेनं सुंदर अशी संपन्न होईल. आणि म्हणून सर्वांनी ठीक 12 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचंय. तत्पूर्वी सर्वांनी एकदाचं प्रेमानं भजन करायचंय. देवा दत्ता हो देवा दत्ता, 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 ओ देवा दत्ता, 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 आ देवा दत्ता
हो देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा दत्ता. सद्गुरुनाथा शरण शरण सद्गुरुनाथा, शरण शरण सद्गुरुनाथ, शरण शरण सद्गुरुनाथ, शरण शरण सद्गुरुनाथा, शरण शरण सद्गुरुनाथा, शरण सद्गुरुनाथ, शरण शरण सद्गुरुनाथ. तुम्हा आलो अवधूता, तुम्हालो अवधूता, शरण आले याची लाज, शरण आले याची लाज. तुम्हालो अवधूता, तुम्हालो अवधूता, शरण आले याची लाज, शरण आले याची लाज. तुम्हा सद्गुरु महाराज, तुम्हा सद्गुरु महाराज, शरण आले याची लाज, शरण आले याची लाज. तुम्हा सद्गुरु महाराज, तुम्हा सद्गुरु महाराज, शरण आले याची लाज, शरण आले याची लाज. तुम्हा मागणे लय नाही, तुम्हा मागणे लय नाही, तुम्हा मागणे नाही, तुम्हा मागणे नाही. मज ठाव द्यावा पाये, मज ठाव द्यावा पाये, शरण आले याची लाज, शरण आली याची लाज. मज ठाव द्यावा पायी, मज ठाव द्यावा पायी, शरण आली याची लाज, शरण आली याची लाज. जन्म मरणाची व्यथा, जन्म मरणाची व्यथा, मरणाची व्यथा, जन्म 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 मरणाची व्यथा. बापूजीची चुकावी दत्ता, बापूजीची चुकावी दत्ता, शरण आली याची लाज, शरण आली याची लाज. बापूजीशी चुकवी दत्ता, बापूजीशी चुकावी दत्ता, शरण आली याची लाज, शरण आली याची लाज. तुम्हा सद्गुरु महाराज, महाराज,
सद्गुरु महाराज तुम्हा सद्गुरु महाराज तुम्हा सद्गुरु महाराज तुम्हा सद्गुरु महाराज तुम्हा तुम्हा सद्गुरु महाराज तुम्हा सद्गुरु महाराज तुम्हा सद्गुरु महाराज शरण आलियाची लाज शरण आलियाची लाज उठा उठाओ सकळी गुरुला करोजी आरती उठा उठाओ सकळी गुरुला करोजी आरती 33 कोटी देव 33 कोटी देव गुरुला भावे वाळते गुरुला भावे वाळते उठा उठाओ सकळी गुरुला करोजी आरती उठा उठाओ सकळी गुरुला करोजी आरती चंद्र सूर्य तारांगणाला लावल्या ज्योती चंद्र सूर्य तारांगणाला लावल्या ज्योती अनंत शक्त्या मिळू अनंत शक्त्या मिळून गुरुला भावे वाळते गुरुला भावे वाळते उठा उठाओ सकळ गुरुला करोजी आरती उठा उठाओ सकळ गुरुला करोजी आरती ब्रह्मांडाचा नायक स्वामी सद्गुरु नायक ब्रह्मांडाचा नायक स्वामी सद्गुरु नायक हरे हर ब्रह्मादेव
हरे हर ब्रह्मादेव तयासी केले ओ बालक तयासी केले ओ बालक उठा उठा हो सकळे गुरुला करू जी आरती उठा उठा हो सकळे गुरुला करू जी आरती शैवानंद स्वामी म्हणे करू जी आरती शैवानंद स्वामी म्हणे करू जी आरती सद्गुरु कृपा झाली सद्गुरु कृपा झाली दत्ता चरण वंदते देव चरण वंदते उठा उठा हो सकळे गुरुला करू जी आरती उठा उठा हो सकळे गुरुला करू जी आरती 33 कोटी देव 33 कोटी देव गुरुला भावे वाळते गुरुला भावे वाळते उठा उठा हो सकळे गुरुला करू जी आरती उठा उठा हो सकळे गुरुला करू जी आरती उठा उठा हो सकळे गुरुला करू जी आरती जय देव जय देव जय आनंद रूपा जय सद्गुरु स्वरूपा सकळ दिवातारक साक्षी प्रदीपा आनंदाची आरती प्रेमाच्या वाती नित्य हा प्रकाश उजळल्या ज्योती राती भक्त आनंद करत आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे जय देव जय आनंद रूपा जय सद्गुरु स्वरूपा सकळ दिवातारक साक्षी प्रदीपा जय देव सर्वातीत आनंद सर्वाचे सार आकार निराकार परहुने पार मूळ माया चैतन्य रचिला संसार पिंडिया ब्रह्मांड उभविला आकार जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा खलवीद ब्रह्म हे माईक सकळ विठया प्रपंच जैसे आभास रगजळ संसार भ्रांतीचे पडळ आत्माराम शरण परब्रह्म जय देव जय आनंद रूपा सद्गुरु सगळ जीवातारक साक्षी प्रदीप घालील लोटांगण बल्लीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमालिंगन आनंद पूजन भावे वाळीन मनेन त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रोणं त्वमेव सर्वं मम कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रक्षो करोमि यज्ञं सकलं परस्मै दिगंबराय समर्प दत्ता प्रभो दत्ता प्रभो दत्ता प्रभो दत्ता गुरुदेव दत्तात्रे महाराज की आत्मे अनुसया माये की जय आनंद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ आनंदगीर महाराज मंत श्री गोपाल गिर महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज सनातन धर्म की सब साधु संतन की जय